आंबेगावच्या कुस्त्या म्हणजे एकच नंबर. जय शिवराय सगळ्यांचा. विषय असा होता की आज होता आंबेगावच्या उरसाचा दिवस 3रा, पण पहिल्यांदा आम्हाला जायचं तो ओमकारला सोडवायला. तो चालला होता उज्जैनला. म्हटलं पुणे स्टेशनला ये बाबा सोडवायला. आणि पुणे स्टेशनला जाण्यासाठी आम्ही मेट्रोने जाणार होतो. म्हटलं पुण्याच्या मेट्रोची मज्जा घेत घेत जाऊन. असं पुलावरतून मस्त असा व्ह्यू दिसत होता मेट्रोचा. आणि आम्ही पोहोचलो पुणे स्टेशनला. तिथं पोहोचल्यानंतर आम्ही गाडीची वाट बघत बसलो होतो. तेवढ्यात गाडी आली. त्यांची गाडी होती दौंड इंदोर एक्सप्रेस आणि त्यांना डायरेक्ट उज्जैनला सोडवणार होती. आणि डायरेक्ट आम्हाला टाटा बाय बाय करून ते उज्जैनला रवाना झाले. आणि आम्ही आलो पुणे मेट्रोवरनं. म्हटलं मेट्रोची वाट बघत बघत थांबून प्रत्येक स्टेशनला पुणे मेट्रोने अशी हिंदू नववर्षासाठी एक रांगोळी काढली होती. आणि घरी आल्यानंतर आम्ही आवरून वगैरे डायरेक्ट गेलो कुस्तीच्या आखाड्यावरती. कारण आंबेगावच्या उरसाचा दिवस 3रा होता आणि शेवटचा दिवस असल्यामुळे कुस्त्यांचं नियोजन ठेवलं होतं. आणि एक नंबर असं नियोजन होतं. एवढी गर्दी झाली होती ना कुस्त्या बघायला. आणि खूप मोठे मोठे पैलवान कुस्त्या खेळायला आले होते. आणि तिथं आम्ही पाहायला गेलो होतो. आणि तिथं आले होते बाळू बोडके, आपले नामांकित पैलवान. आणि आखाड्यातच उपस्थित होते आपले राहुल आवारे सर. ते आहेत आपल्या एरियाचे ACP आणि ते खूप मोठे पैलवान राहून गेलेले आहेत. आता ACP आहेत ते. सरांचं भाषण झाल्यानंतर एक मल्ल तिथं आपले कवायतीचे प्रकार वगैरे दाखवत होता. आणि शेवटला चालू झाली मेन कुस्ती. ती होती हर्षवर्धन सदगीर विरुद्ध बाला रफिक शेख. आणि त्यामधली जी जिंकली हर्षवर्धन सदगीरनी कुस्ती. चांदीची गदा आणि रोख रक्कम देऊन हर्षवर्धन सदगीरचा सत्कार करण्यात आला. आणि तिथंच आपल्या आंबेगावची यात्रा समाप्त झाली.